सर्वप्रथम नाही, माझा आवाज असा पण खूप मजबूत आहे, मला माहिती आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर काल ही पत्रकार परिषद करण्यासंदर्भामध्ये मी येणार होते, परंतु मी तमिळनाडूला असल्यामुळे मी आज ही पत्रकार परिषद करते. पण काल मी ऐकलं खूप चॅलेंजेस, ओपन चॅलेंजेस दिले झाले की आमच्याशी येऊन तुम्ही चर्चा करा, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मग अजून एका आमदार महोदयाने सांगितलं की अरे चर्चा त्या लेवलला व्हायला पाहिजे. तर एकदा ती लेवल पण ठरवली गेली पाहिजे अशी माझी सगळ्यांना सांगणं आहे. पण नक्की दुःख कशाचं झालं, नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास झाला, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण खरं तर देशभरामध्ये मोदी है तो मुमकिन आहे ह्या प्रतिमेला तडा गेला ह्याचं दुःख झालं, की डिलिमिटेशन बिल नाही होऊ शकलं याचं दुःख झालं, की संविधान जिंकलं याचं तुम्हाला आता या ठिकाणी आत्मचिंतन करावं लागेल. कारण ज्या तऱ्हेने आपण बघितलं असेल त्या दिवशी हे बिल ज्या वेळेला पास झालं त्यावेळेला लोकशाहीचा विजय झाला आणि जी मतं सन्माननीय खासदारांनी त्या ठिकाणी दिली. आणि मला एक गोष्ट सांगायचं आहे की सातत्याने एक भ्रम या ठिकाणी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. भ्रम असा निर्माण केला जातो की नारी शक्ती वंदन अधिनियमाला त्या ठिकाणी जो आहे तो विरोध झाला. मला तर एक या ठिकाणी गोष्ट सांगायला पाहिजे की नारी शक्ती वंदन अधिनियम 2023लाच पारित झाला. त्यावेळेला जर आपण बघितलं असेल तर तो बहुमताच्या जोरावर त्यावेळेला पास झाला, फक्त 2च लोकांनी त्याला विरोध केला. मग ते विधेयक पारित झालेलं असताना राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींची त्याच्यावर सही झालेली असताना आपण बघितलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये एक काहीतरी भ्रम निर्माण करण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून चाललेलं आहे. यावेळेचं ज्या विधेयकाला विरोध झाला त्याच्या मागची कारणं आहेत. कारण महिला विधेयकाला कोणी विरोध नाही केला कारण ते ऑलरेडी पास झालेलं आहे. पण त्याच्या नावावरती त्याला ढाल करून त्याचा चेहरा समोर करून महिलांचा चेहरा समोर करून त्याच्यामागे जे डिलिमिटेशनचे बिल आलं होतं आणि जी एक वेगळी त्या ठिकाणी एक काय म्हणतात तुम्ही त्याला दबाव तयार करण्याचं काम चाललं होतं, विरोधकांना कोंडीत पकडण्याचं काम चाललं होतं, डिलिमिटेशन करायला विरोधक विरोध करतील म्हणून महिला विधेयक त्या ठिकाणी आणण्याचं काम झालं होतं. त्याला त्या ठिकाणी विरोधकांनी आम्ही सगळ्यांनी सांगण्यात आलं की बाबा महिला विधेयक तुम्ही आजच्या जाणा, या 543 पैकी 33% महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही लगेच त्या ठिकाणी हे विधेयक मंजूर करायला तयार आहे. अगोदर जे विधेयक पास झाले 2023चं ज्याचा मी उल्लेख पण केला संसदेमध्ये की मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि सोनिया गांधीजींनी सांगितलं होतं की 2024 पासून हे लागू करा. जर हे 2024ला लागू झालं असतं तर विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आज आमच्याबरोबर आम्ही 74 महिला आहोत, 180 महिला त्या संसदेमध्ये असतो आणि कायदे मंडळात काम करू शकलो असतो. आता भाजपाची भूमिका ही काय सगळ्यांना माहिती आहे. मनुस्मृतीला मानणारे जे आहेत ते आता स्त्रियांबद्दल बोलत आहेत. कालपर्यंत स्त्रीच्या ज्या विविध आपल्याला माहिती आहे की आंदोलनं झाली, मग क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंपासून आपण बघितलं असेल की कोणी त्यांना विरोध करण्याचं त्या ठिकाणी मनुवादाच्या माध्यमातून काम केलं. आज या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की या आपल्या सगळ्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे की ही मी आणलेली आहे ह्याचा काही अभ्यास तुम्ही लोकांनी केला पाहिजे की 2002ला अरुण जेटलींनी काय भाषण केलं, 72-73मध्ये जे आहे ते सोमनाथ चटर्जी असतील किंवा इतर मोठी मंडळी असतील, भंडारे साहेब असतील, या सगळ्यांनी काय ह्याच्यामधून सांगितलेलं आहे. याच्यामध्ये यांनी सांगितलं आहे की ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधित्व असेल, त्यांच्या आरक्षणाबाबतीमध्ये असेल, तालांतराबाबतीमध्ये असेल, त्याच्यामध्ये गॅरीमँडरिंगच्या बाबतीमध्ये बोलण्याचं काम झालं आहे. आणि या सगळ्या माध्यमातून हा प्रश्न निर्माण केला की जो असमतोल होतो तो असमतोल टाळला गेला पाहिजे. आणि तत्कालीन त्यावेळेचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हणजे कायदे मंत्री म्हणून अरुण जेटलींनी 2002ला हे मान्य केलं होतं. मग आज अशी काय परिस्थिती झाली ज्यावेळी तुम्ही जातीय जनगणना केलेली नाही, ज्या वेळा तुम्ही डिलिमिटेशन संदर्भामध्ये त्या ठिकाणी तुमची भूमिका नाही. मला तर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे. खरं तर ते म्हणाले सगळ्यांना चॅलेंज करतो, जास्त चॅलेंज करू नका, आपण महाराष्ट्राबद्दल पहिलं तर बोलूया. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना माझा पहिला प्रश्न आहे की आपण महिलांबद्दल बोलताय, आपण सांगताय की आम्ही हे करू आम्ही ते करू, आपण चॅलेंज करू. मी त्यांना विचारू इच्छिते की आपण सर्वांनी मिळून या विधिमंडळामध्ये कायदा पारित केला, त्याचं नाव आहे शक्ती कायदा. जवळपास 3 वर्ष झाली हा शक्ती कायदा महामहिम राष्ट्रपतींच्याकडे आहे, तो त्या ठिकाणी पडू नये. त्याच्यावर एक स्वाक्षरी होणं खूप आवश्यक आहे. डबल इंजिन सरकारमध्ये तुम्ही आहात. पहिला तर माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तो कायदा जो आहे तो त्वरित त्या ठिकाणी पारित करण्याचं काम करा. दुसरं माझं त्यांना सांगणं आहे की आम्ही बघितलं आता मुंबई महानगरपालिकेचे राजा रेहबर जे आले, तुम्हाला माहिती आहे की 50% आरक्षण देण्याचं काम जर कुणी केलं तर मी उत्तर देताना सांगितलं संसदेमध्ये भाषण करताना की खरं तर आपण जर बघितलं तर 2014 पूर्वी म्हणजे भाजपाचं आणि मोदी सरकार येण्यापूर्वी जवळपास 17 राज्यामध्ये 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण झालं होतं.
आणि 2014 नंतर 6 राज्यामध्ये त्या ठिकाणी 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण झालं. हे यासाठी मी सांगते की 33% आरक्षण जे आहे ते भारतरत्न राजीव गांधीजींनी आणलं. सोनियाजींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आपण 50% आरक्षण महाराष्ट्रात आणलं. आज 50 नाही तर 50पेक्षा जास्त टक्के महिला मुंबई महानगरपालिकेत आणि इतर महानगरपालिकेत आणि पंचायत राज्यामध्ये आहेत. पण आज मला सांगायला पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेब मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी 50% महिला आहेत, तुम्ही महिलांना सांगताय की महिलांच्या आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षांच्या महिलांना आणि ज्या त्या ठिकाणच्या असलेल्या सगळ्या नगरसेवकांना तुम्ही जे आहे ते 2 कोटी रुपये दिले, पण जे काँग्रेसचे नगरसेविका आहेत किंवा नगरसेवक आहेत किंवा त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत, ज्यांची संख्या जवळपास 90पेक्षा अधिक आहे, अशा नगरसेवकांना तुम्ही फक्त 25 लाख दिले. तिथे 50% महिला नाही आहेत का? मग महिलांशी हा दुजाभाव नाही आहे का? माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सत्ताधारी पक्षाला, MIMला, समाजवादीला 2-2 करोड रुपये दिले आणि आमच्या नगरसेविकांना 25 लाख रुपये दिले, ज्याच्यामधले पण मला वाटतं 30 की 40% हे त्यांचे GSTला त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे मतदारसंघात या महिला काम कसं करणार? तुम्ही महिला सक्षमीच्या गोष्टी करता, तुम्ही शक्ती कायदा 3 वर्षामध्ये पारित करू शकला नाही, तुम्ही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करता आणि तुम्ही त्या ठिकाणी महिला नगरसेवकांना फंड देऊ शकला नाही. आजही मला एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की पंकजा मुंडे असतील किंवा वर्षा गायकवाड असतील, यांच्याशी जे अधिकारी त्या ठिकाणी जे आहे ते उद्धटपणे वागतात, त्यांच्याशी जे त्या ठिकाणी आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत, 5-5 वेळा निवडून आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये मला सांगायचं की मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली का केली नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही तऱ्हेची कारवाई का केली गेली नाही? आम्ही कोणाचे प्रश्न मांडतो? आम्ही त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. एका अधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की तुम्ही हे जे काम चालू आहे हे इलिगल आहे, ते आम्हाला उलट सांगतात की धारावी पूर्ण इलिगल आहे. अशा अधिकाऱ्याबद्दल आमदार महोदया बोलतात, पण दुर्दैवाने त्या आमदार महोदयांचं पण ऐकलं जात नाही, खासदारांचं ऐकलं जात नाही, तर मंत्री महिला सुरक्षित नाहीत. त्या ठिकाणी आम्ही काय बोलायचं? आणि चौथा माझा मुख्यमंत्र्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मी एक गोष्ट सातत्याने ऐकली आहे, जेव्हा पण कुठली महिलांबद्दल त्या ठिकाणी घटना होतात, दुर्दैवी शोषण होतं महिलांचं. कारण मी केंद्राबद्दल ऑलरेडी संसदेमध्ये बोलले आहे, कारण मला माहिती आहे खेळाडूंबद्दल आपल्याला माहिती आहे, खेळाडूंनी रामलीला मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्यावेळेला त्यांना फरफटत नेणारी मंडळी कोण होती, त्याच्या मागे म्हणजे कोणाचं त्या ठिकाणी होता राजश्रय, त्या व्यक्तीचा पुन्हा सन्मान करणारी कोण होती, बिल्कोस बानोच्या बलात्कारांचा सन्मान करणारी मंडळी कोण होती, कुलदीप सिंग सेंगर कोण होता, उन्नाव असेल, त्या ठिकाणी हाथरस असेल, कथुआ असेल किंवा मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरचं असेल, ह्याच्यामध्ये कोण मंडळी आहे? पण मी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलू इच्छिते. महाराष्ट्रामध्ये मी एक या ठिकाणी ऐकलंय की ज्या ज्या वेळेला असे महिलांचं शोषण होतं त्या वेळेला, आता आपण मधल्या काळामध्ये नाशिकची केस बघतोय जी सध्या चालू आहे, जिचे व्हिडिओ बाहेर येतात. दुर्दैवाने त्या दिवशी पण पत्रकार परिषद घेऊन मी बोलले होते की हे व्हिडिओ बाहेर येता कामा नये, यासाठी तुम्हाला काय तुम्ही कारवाई करताय? कारण तेजस्विनी सातपुतेंनी सांगितलं की असे व्हिडिओ बाहेर येणार नाही, यासाठी परिपत्रक काढलं, पण दुर्दैवाने ते व्हिडिओ बाहेर येतात. मी प्रत्येक वेळेला ऐकलं, मी बदनापूर ऐकलं, मी नाशिकच्या वेळेला ऐकतं, इतर वेळेला मी सातत्याने ऐकले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, कारण तेच होम मिनिस्टर आहेत. याच्यावरती खूप मोठा बॉम्ब निघणार, मोठे मासे गळाला लागणार, त्यांच्यावरती कारवाई होणार. मला महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी सांगावं की किती मोठ्या लोकांवर कारवाई झाली. या खराब प्रकरणामध्ये इतक्या दिवस झाले आपण हे चर्चेमध्ये आपण ऐकतोय, याच्यामध्ये किती लोकांना बोलवलं गेलं, कोण मोठा नेता त्या ठिकाणी ज्याच्याबद्दल एवढे CDR आणले, CDR बरोबर की चूक कोणी आणले, कसं कोण आणले, कुठून आणले, ह्याच्यावर चर्चा झाली. पण CDR मध्ये ज्यांची नाव आली त्यांच्यावर किती कारवाई झाल्या, त्यांच्याची किती चौकशी झाली? महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्राला आपण जसं सांगतो की राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई, माता रमाईंचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये मला अपेक्षा आहे. खरं तर आज आपण बघतो की त्यांचे जवळपास 21 राज्यामध्ये जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत. किती महिला मुख्यमंत्री भाजपाने केल्या? आज मला सांगावं की भाजपची प्रदेशाध्यक्ष महिला होऊ शकते का राष्ट्रीय? काँग्रेस पक्षाने 5 महिलांना त्या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष केलं. मी नाव सुद्धा त्यावेळी घेतली. ॲनी बेसंट असतील, नेलिसेन गुप्ता असतील, सरोजिनी नायडू असतील, इंदिरा गांधी असतील, सोनिया गांधी असतील, 5 महिलांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री करण्याचं काम केलं. आमच्यासारख्या महिलांना प्रदेशाध्यक्ष करण्याचं काम केलं. राष्ट्रपती म्हणा, महामहिम राष्ट्रपती आपल्या सगळ्या पहिल्या झाला त्या महाराष्ट्राच्या सुकन्या प्रतिभाताई पाटील बनल्या. आज मला प्रश्न आहे की द्रौपदी मुर्मूंना बनवलेले आदिवासी महिलांना तुम्ही त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती बनवलं आणि काय केलं त्यांच्याबरोबर? संसदेच्या उद्घाटनाला तुम्ही त्यांना बोलवलं नाही.
रामलल्ल्याच्या ज्यावेळी मंदिराचं उद्घाटन झालं तुम्ही त्यांना बोलवलं नाही. ही कुठली तुमची मानसिकता आहे? आज स्पीकर म्हणा, आज महिलांना 50% त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणा किंवा लडकी हूं मैं लढ सकती म्हणून 40% उत्तर प्रदेशामधल्या सीटं देण्याचं म्हणा, हे काँग्रेसने केलेलं आहे. मला त्यांना प्रश्न हाच विचारायचा आहे मुख्यमंत्र्यांना की आपण शक्ती कायदा आणू शकला नाही, आपण महिला लोकप्रतिनिधींचा सन्मान नाही, त्या ठिकाणी महानगरपालिकेमधल्या अशा नगरसेविकांना आपण त्या ठिकाणी दुजाभाव करता. आणि ज्या ज्या वेळेला अशा घटना होतात त्या वेळेला बघा, बदनापूरची घटना झाली, अक्षयचा त्या ठिकाणी एन्काउंटर झाला, पण ज्या त्या घटनेमध्ये महत्त्वपूर्ण सूत्रधार होते जे फरार झाले होते, आज महाराष्ट्रामध्ये आपण फरार एक नवीन प्रकरण बघतो या घटना झाल्यानंतर, त्यांच्यावर काय कारवाई झाली. त्यामुळे मला ही अपेक्षित आहे की ज्या वेळेला आपण महिलांच्या बाबतीमध्ये बोलतो, महिलांना 33% आरक्षण तर मिळालं पाहिजे. आमची तर इच्छा 50%ची आहे, पण 33% आरक्षण त्या संस्थेमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% झालेले आहे, तर कमीत कमी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण आलं पाहिजे. आम्ही तर आरक्षण नसताना निवडून आलो. आमच्या जनतेची या ठिकाणी आम्हाला आभार मानायला पाहिजेत की जनतेने आम्हाला निवडून दिलं. पण येणाऱ्या काळामध्ये 10 ते 12% असलेलं प्रमाण हे 33% जावं, ही जर खरी इच्छा असेल तर आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे. तुम्ही आजच्या आज कायदा आणा, तुम्ही आजच्या आज सांगा अधिवेशन. आता तुम्ही मला सांगा, परवा मी भाषण ऐकलं देशाच्या पंतप्रधानांचं, 3-4 पक्षाचा उल्लेख केला. मला तर विचारायचं आहे की देशाचं निवडणूक आयोग काय करतोय? तुम्ही डीएमकेचं नाव घेता, आज तिथे इलेक्शन चालू आहे. वेस्ट बेंगॉलचं नाव घेता, तिथे इलेक्शन चालू आहे. असं घेता येतं का नाव? काँग्रेसचं नाव घेता तुम्ही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या देशामध्ये लोकशाहीमध्ये लोकांचा विजय झाला ज्यावेळी संसदेमध्ये, त्यावेळेला तो पचवणं किती कठीण झालं याचं उदाहरण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे की काँग्रेसची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे की 33% आरक्षणासंदर्भामध्ये ऑलरेडी जे बिल 2023 मध्ये झालेलं आहे ते लागू करावं. अन्यथा आपल्याला अधिवेशन बोलायचं तर हे सगळं इलेक्शन नंतर पण आपण बोलू शकला असता, पण जाणीवपूर्वक इलेक्शनच्या मध्ये हे सगळं बोलून त्या ठिकाणी मग एक भाषण करायचं. मला ते या ठिकाणी सांगायला पाहिजे की 8 वाजले की आमच्या पोटात धडकी भरते. 8 वाजता भाषण म्हटलं की सगळ्यांच्या पोटात धडकी भरली होती त्या दिवशी की काय भाषणामध्ये एक्झॅक्टली येणार. कारण तुम्ही बघा, कोरोनामध्ये 8 वाजता भाषण करून सांगितलं की त्या ठिकाणी जे आहे ते लॉकडाऊन करणार, आणि लॉकडाऊन करून काय झालं तुम्हाला माहिती आहे की विचार पण नाही केला की छोट्या छोट्या. आज महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज गॅस सिलेंडरची काय परिस्थिती आहे? कोरोनामध्ये त्यावेळी लोकांना खायला नव्हतं, त्यावेळेला किचन आम्ही निर्माण केले. आज लोकांना हॉटेलमध्ये बघा, तुम्ही जाऊन विचारा किती हॉटेल बंद झालेली आहेत. छोटे छोटे जे काम करणारे कर्मचारी आहेत ते पण कोणाशी तरी मुलगा आहेत, त्यांची पण कोणतरी पत्नी आहे, त्याही महिला जे मिस्टर इथे काम करतात म्हणून तिकडे ते जीवन जगतात. पण दुर्दैवाने या कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. नोटबंदी असेल किंवा कोरोनामध्ये लॉकडाऊन असेल, या माध्यमातून तुम्ही 8 वाजले की सर्वांच्या पोटात भीतीचा गोळा आला होता की ह्यावेळी भाषणामधून काय बॉम्ब पडणार. ही परिस्थिती बरोबर नाही आहे. महिलांचा वापर हा बिलकुल तुम्ही ढालेसारखा करू नका. डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांनी संसदेमध्ये भाषण केली आहेत, त्यावेळेला भाजपाची भूमिका वेगळी होती. आज भाजपाची भूमिका का बदलली आहे आणि त्या संदर्भामध्ये उत्तर द्यायचं सोडून महिलांच्या मागे लपू नका. महिला विधेयकाला कोणाचाही विरोध नाही. 33% आरक्षण महिलांना मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. धन्यवाद. तुमच्या विरोधात आज मोर्चा काढतायत, विरोधकांना विरोध करण्यासाठी आज सत्ताधारी आंदोलन करतायत, मुख्यमंत्री त्यात सहभागी. नाही, मला कळत नाही की कशाबद्दल मोर्चा काढतायत ते. त्यांच्याकडे कसला विरोध केला आम्ही? 2023ला तर सगळ्यांनी एक मताने मंजूर केलं. त्यावेळेला मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील किंवा सोनिया गांधीजी असतील यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 2024ला बिल पारित करा. तुम्ही त्यावेळेला सांगितलं की नाही आम्ही डिलिमिटेशन आणि त्यानंतर पहिला सेन्सेस करणार आणि मग डिलिमिटेशन करणार. आता तुम्ही त्या ठिकाणी होताच मनाने सांगितलं होतं की 2026ला. आता तुम्ही सांगता 2011चा डेटा घेणार. मधल्या काळामध्ये किती डेटा वाढलेला आहे? आणि मला कळत नाही की महिला विधेयकाचा या सगळ्यांशी जॉईन करण्याचा प्रश्नच काय? तुम्हाला घटना दुरुस्ती करून तुम्ही त्यावेळेला केलेलं बिल आहे ते लागू करा. आम्ही तर स्पष्ट भूमिका मांडतोय. तुम्ही आज अधिवेशन बोलवा, आम्ही यायला तयार आहे, तुम्ही बोलवा ना. पण बघा, संसदेच्या पूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हे होतं की त्या 5 राज्यामध्ये इलेक्शन होत असताना घाईघाईने हे बोलवणं आणि त्या विधेयकाबरोबर डिलिमिटेशन लावणं ही खूप त्या ठिकाणी जी वेगळी अशी भूमिका होती किंवा काय म्हणून चाल होती, त्या लोक आम्ही त्याला भाळ म्हणणार नाही. आम्ही महिलांच्या बरोबर आहोत,
पण जी भूमिका त्यावेळेला जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे खूप मोठा डेटा आहे की त्यावेळी जी भाषणं झाली आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले की अनुसूचित जाती जमातीचं त्या ठिकाणी किती प्रतिनिधित्व असणार आहे, स्थलांतरित लोकांबद्दल तुमची काय भूमिका आहे. त्याचबरोबर जसं मी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रचना होणार आहे. जर तुमचा जातीनिहाय डेटाच येणार नाही मग तुम्ही ओबीसीना आरक्षण कसं त्या ठिकाणी देणार, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तेलंगणा राज्य करू शकतं पण देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री हे करू शकत नाहीत. दुर्दैवाने आता तर तुम्ही सकाळी जे बोलली मी बघितलं, राहुल साहेबांनी बरोबर स्टेटमेंट केली आहे की आता दोघांमध्येच काय काय का माहीत नाही. भाषण संपले नाही त्या देशाचे पंतप्रधान आले. तुम्ही सगळे असं म्हणताय की काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की काँग्रेस रंग बदलतोय, जसं आता तुम्ही म्हणालात की ते रंग बदलतोय तसं तेही आरोप करतायत तुमच्यावर की तुम्ही आता रंग बदलताय. 2023 ला त्यांनी ह्याला पास केलेलं होतं. कुठला रंग आम्ही बदलला? प्रश्न असा आहे की 2023 ला सरकार कोणाचं होतं? आम्ही तर अगोदर पण पास केलं होतं राज्यसभेमध्ये ज्यावेळी युपीए सरकार होतं, पण आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती म्हणून लोकसभेमध्ये झालं नाही ते. पण 2023 ला ज्यावेळी हे विधेयक आलं त्यावेळी काँग्रेसने सपोर्ट केला, कोणी विरोध केला. 2024 ला लागू करा ही भूमिका ठेवली काँग्रेसने, का नाही लागू केलं? तुम्ही बोलत नाही आम्ही त्याच्यावर सेन्सेस करणार, डिलिमिटेशन करणार, मग लागू करणार. कोणी भूमिका बदलली? आजही आम्ही बोलतोय ना, स्पष्ट बोलतोय. आता याच्यापेक्षा स्पष्ट काय बोलू मी? स्पष्ट आणि ठाम बोलते. तुम्ही उद्या अधिवेशन बोलवा, 33% महिलांच्या आरक्षणासंदर्भामधलं विधेयकांना आम्ही पास करू. मुख्यमंत्र्यांनी जे चॅलेंज दिलं आहे की सर्व विरोधकांनी या आणि चर्चा करा, तुम्ही ते चॅलेंज स्वीकारता का? मुख्यमंत्री मी तर त्याच्यानंतर खूप भाषणं बघितल्या खूप लोकांच्या बाईट की स्तर असा असला पाहिजे. शरद पवारांचंच नाव अरे घेतलं. मी तेच सांगते ना की हे नको ते नको ते नको. आता कुठला स्तर पाहिजे माहित नाही. आम्ही पण 5 वेळा निवडून आलेलो आहे. आता मला माहित नाही की कुठला स्तर पाहिजे, पण मला हे बोलायचं आहे की ज्या वेळेला महिला बोलतात तेव्हा महिलांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे. महिलांमध्ये मला कळत आहे की स्तर हे कोणी आणलेले आहेत की अहो त्या स्तराबद्दल बोललं पाहिजे, ह्या स्तराबद्दल बोललं पाहिजे आणि कोणाचे स्तर ठरवणार, हा माझा पहिला प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारले ना, अरे बाबा तुम्ही तर एवढे मोठे नेते आहात, तुमच्या पक्षाचे नेते आहात, तर आमची अपेक्षा आहे की शक्ती कायदा मंजूर आला ना, का आणला नाही 3 वर्षामध्ये मंजूर करून? मी तर प्रश्न विचारले, ते तर उत्तर द्या. तुम्हाला मी दुसरा प्रश्न पण विचारला की तुम्ही एका महिलांच्या बाबतीमध्ये एवढं बोलताय, तर मुंबई महानगरपालिकेमधल्या महिला नगरसेविकांवर का अन्याय करताय? एकाला तुम्ही 2 कोटी रुपये देताय आणि एकाला तुम्ही 25 लाखचा निधी देताय. म्हणजे हे नाही आहे का महिलांबद्दल तुझा भाव? तिसरा मी प्रश्न विचारला की ज्या वेळेला मोठी प्रकरणं ज्या वेळेला होतात महिला संदर्भामधली, महाराष्ट्रामधलं बोलले मी, देशामध्ये तुम्ही खूप बोलीन की निर्भयाचा फंड तुम्ही कुठपर्यंत आणला. निर्भयाचा फंड तुम्ही रिवाईज करून 500 कोटीवर 278 कोटीवर आणला. प्रत्येक देशामध्ये आज घटना, प्रत्येक दिवशी 85 मुलीवरती बलात्कार होतात, 1000 केसेस होतात महिलांबद्दल. महाराष्ट्राची परिस्थिती काय फार चांगली असं नाही. आपल्याला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र हा 2ऱ्या नंबरवर आहे महिला अत्याचारामध्ये. मग मला सांगा की मुख्यमंत्र्यांना अशा घटना झाल्यानंतर आज मी खराब प्रकरणाचा जाणीव उल्लेख केला, कारण सध्या ते आपण सगळे त्याच्यावर चर्चा करतोय. किती लोकांना चौकशीला बोलवलं? सीडीआर वर तुम्ही लोकांनी चर्चा केली. कोणी म्हटलं सीडीआर कसा आला, काय आला, ह्याच्यावर चर्चा झाली, पण ज्यांची नाव आली किती नेत्यांवरला बोलवलं गेलं? कोण मोठा नेता गेला चौकशीला आजपर्यंत? म्हणजे असं आहे की मोठे बॉम्ब निघणार, मोठ्या कारवाई होणार. हे तर मी सातत्याने ऐकते महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी नात्याने, पण कुठली कारवाई होताना दिसत नाही ना. पण पवार साहेबांचा स्तर हे करून तुमच्या पक्षात असेल किंवा विरोधकांमध्ये दुसरी कोणी व्यक्तीच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करते का भाजप? नाही, मला असं वाटतं की नक्कीच पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. आता मी म्हणूनच म्हटलं की स्तर नक्की काय हा मला प्रश्न आजपर्यंत कळलेला नाही आणि कुठल्या स्तराच्या व्यक्तीशी ते चर्चा करू इच्छितात ते मला कळलेलं नाही. हा समकक्ष, बरोबर ना, तो स्तर दिलाय ना ते समकक्ष म्हणजे काय मला माहित नाही, पण लोकप्रतिनिधी या नात्याने आणि जनतेने म्हणजे समकक्ष म्हणजे कळलं मला मराठी कळतच आहे, मी मराठी मीडियममधूनच शिकलेली आहे. पण मला हे खरं तर म्हणजे हा बिलकुल मला कळतं, मी मराठीमधूनच शिकलेली आहे, त्यामुळे धन्यवाद. पण हे बोलणंच मुळात म्हणजे मला कळलेलं नाही की तुम्ही महिलांना याचा अर्थ काय समजता. याचा अर्थ तुम्ही महिलांना समकक्ष समजत नाही. बरोबर आहे ना, माझं बरोबर आहे ना? महिलांना तुम्ही समकक्ष समजत नाही. जर महिला 5 वेळा निवडून आली, महिला निवडून येते, तर समकक्ष व्हायला काय म्हणजे मला नाही कळलं अजून काय पाहिजे. त्या महिला समकक्ष आहेत ना. आम्हाला भाजपांची आणि ना आम्हाला चित्राताईच्या विधानांची गरज आहे. आम्ही आमच्या परीने या ठिकाणी लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. मी आधीच सांगितलं
आम्ही सौभाग्यशाली आहे. मी धारावीच्या जनतेचे, उत्तर मध्य मुंबई जनतेचे धन्यवाद मानते की कुठलंही महिला आरक्षण नसताना आम्हा महिलांना 78 महिलांना त्यांनी निवडून दिलं संसदेमध्ये. पण मला असं वाटतं की आम्हाला जर आरक्षण मिळालं असतं 2024ला तर आम्ही 180 महिला निवडून आलो असतो. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, महिला नेत्या पण सोबत होत्या, आज जन आक्रोश मोर्चा काढलाय. नाही, मला त्यांनी सांगितलं की एकाही महिलेला त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं नाही. बोलू द्यायला पाहिजे होतं ना कुठल्या महिलेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. महिलेला आता आमच्याकडे तर मीच बोलते, आमच्याकडे पण माझ्याबरोबर पुरुष बसलेत, पण मी बोलते. एका तरी महिलेला बोलू द्यायला पाहिजे होतं. आणि बघा, शेवटी RSSची भूमिका असलेली पार्टीतून आलेली मनुवादाची पार्टी आहे. आता RSSची भूमिका काय, RSSची संघ मी बोले सरसंचालक कधी महिला होऊ शकते का? ज्यांनी सांगितलं की लग्न हे कॉन्ट्रॅक्ट आहे, महिलांनी आपल्या पतीची सेवा केली पाहिजे, मुलांना केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, जी महिला हे करू शकत नाही, हे माझं विधान नाही आहे. कोणाचं विधान आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर ही भूमिका RSSच्या प्रमुखांची असेल आणि जे स्वतः RSSच्या माध्यमातून शिकतात त्यांची भूमिका काय असू शकते? त्यामुळे मनुवादाचा उदो वाद किंवा मनुस्मृतीचा उदो करणाऱ्यांकडून आपण काय अपेक्षा करणार? नाही, तुम्हाला पटतंय का की महिलांना समकक्ष न बोलणं? तुम्ही पण महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. रस्त्यावरती अशा प्रकारे मोर्चे ते सुद्धा सरकारचं प्रमुख असलेल्यांना काढावे लागतं. केवळ म्हणजे पत्रकार परिषदा घेऊन दोन्ही बाजूच्या हा मुद्दा संपत नाहीये. देश हेच बघतोय की प्रत्येक जण आपापली बाजू मांडतोय. नाही, माझं सिंपल सांगणं आहे. आम्ही सरकारला काय सांगतो, हे मोर्चे काढू नका. पुन्हा जसं तुम्ही 16, 17, 18ला संसद बोलवली, बरोबर ना? पुन्हा एक संसद बोलवा ना आणि 33% आरक्षणाचं बिल करा. आम्ही तुमच्याबरोबर पास करून टाकू. चला, आम्ही कुठे विरोधामध्ये आहे बिलाच्या? 23ला पण आम्ही सपोर्टमध्ये होतो, 26ला पण आम्ही सपोर्टमध्ये. कशाबद्दल मोर्चे काढताय? तुम्ही अधिवेशन बोलवलं, 5 राज्याच्या निवडणुका चालू असताना अधिवेशन बोलवलं. मी म्हणून म्हटलं की निवडणूक आयोग आहे की नाही. ज्ञानेश्वर कुमारजी कुठे आहेत? ज्यांना महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची पण एक भूमिका मी बोलणार होते खरं तर, की त्यांनी पण सांगितलं की महिलांचे फोटो काढले नाही गेले पाहिजे, हे नाही. कुठे आहेत ते? मला सांगा. निवडणुका चालू असताना संसदेमध्ये भाषण होणं, त्याच्यानंतर पुन्हा एक देशाच्या पंतप्रधानांचं भाषण होणं, काय चाललंय आपण? नाही, माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना तुम्ही आमच्या माध्यमातून सांगा, संसदेमधले आम्ही खासदार आहोत, त्यांना सांगा की देशाच्या पंतप्रधानांशी बोलून घ्या. एक संसदेमध्ये अधिवेशन बोलवा, 1 दिवसाचं, 1 तासाचं बोलवा, 1 तासाचं बोलवा, बिल पास करून घ्या. चला. 1 कोटी महिलांच्या सह्या घेणारे मुख्यमंत्री असं ते काल म्हणाले की आम्ही काहीही करून लागू करून घेणारच आणि ते पण जनतेत. अरे पण ते अगोदरच 2023ला मंजूर आहे, ते लागू झाले, त्याच्या महामहिम राष्ट्रपतीची सही झाली. आता कशावर घेणार आहे? तुमच्या माध्यमातूनच उत्तर द्यायचा प्रयत्न करते. तुम्हाला अजून काय विचारायचं तर मला अजून स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांचं विचारावं. जनतेमध्ये संभ्रम तयार होतोय का? कारण सत्ताधारी एक बाजू मांडताय, विशेषतः जे सत्तेत आहेत ते स्वतः मोर्चे काढताय, तुम्ही एक बाजू मांडताय. नाही, मला कळत नाही ते मोर्चे कशाबद्दल काढतात? तुम्ही विरोध केला म्हणून. कुठे विरोध केला? कशाबद्दल विरोध केला? त्यांचा आरोप आहे महिला 2023ला विरोध केला. 2023ला एकमताने मंजूर झालेलं आहे. कायदा कसा मंजूर होतो याचं ज्ञान तर त्यांना असावं, कारण ते ॲडव्होकेट पण आहेत, त्यामुळे झालेला ऑलरेडी कायदा. आणि मला वाटतं की त्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यानंतर आम्ही खालच्या कमेंट पण वाचल्या. तुम्ही पण वाचल्या. त्याच्यावर आता व्हिडिओ पण आले, ज्या कमेंट आल्या त्या किती 17 तारखेला किती खातं उघडली आहेत. 17 तारखेला पण काही खाती उघडलीत माहिती आहे ना. ज्या दिवशी भाषण झालं त्या दिवशी पण खाती उघडली आणि तेच करत होते. त्यामुळे जनतेला सगळं माहिती आहे. माझी जनतेला सुद्धा आव्हान आहे की सत्यता समजून घेतली पाहिजे. हे बिल अगोदर 2023ला पास झालंय, ते लागू करावं. ही 2024ला ही आमची भूमिका होती. आजही तुम्हाला पुन्हा बिल करायचं असेल, आम्ही स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडतो. 1 दिवसाचं अधिवेशन आज बोलवा, आम्ही यायला तयार आहे. काही पण त्यांनी मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केलेला आहे की विरोधक हे सिरियल लायर आहेत. सोबतच विधेयकाचं पुनर्हत्या त्यांनी केलेली आहे आणि याचा जागर करण्यासाठी हे खरं तर आंदोलन मोर्चे हे सगळे सिरियल लायर असा उल्लेख केलेला आहे. सिरियल लायर आणि भ्रूणहत्या विधेयकाची भ्रूणहत्या. आता तुम्हाला मी एवढा पूर्ण इतिहास सांगितला, त्याच्यानंतर कोण सिरियल लायर आहे? हे जड शब्द वापरून निवडणुकीच्या पक्षाला नाही, बघा, 2 करोड युवांना रोजगार देणार, 15 लाख रुपये अकाउंटमध्ये येणार. हाँ, बस हो गया महिला पे वार. बस. आता सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे की काय परिस्थिती आहे.
आज आमच्या महिलांचं सक्षमीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कितवा नंबर देशामध्ये जगामध्ये लागतो हे पण जरा माहिती घेऊन सांगा. हां, आता तुम्हाला अजून खूप सांगू शकते. उज्ज्वला गॅस झाला, आज LPGची काय परिस्थिती आहे. 5,000 रुपयाला LPG मिळतोय. मी नेहमी म्हणते की पहिल्यांदा मी असं सरकार बघितलंय की ज्या वेळेला आपत्ती येते, ज्यावेळी संकट येतं, त्यावेळी समाधान आणि कुठलीही उपाययोजना न देता लोकांना लाईनमध्ये उभं करणारं सरकार म्हणजे हे सरकार आहे. खोटं बोलायचं आणि किती रटून बोलायचं, याला पण काहीतरी. मी म्हणून मगाशी पण बोलले की प्रत्येक वेळेला घटना होते, मोठा बॉम्बस्फोट होणार आहे, मोठी कारवाई होणार आहे. मला पत्रकारांनी सांगावं किती महाराष्ट्रामध्ये मोठ्या कारवाई झाल्या, किती मंत्र्यांवरती कारवाई झाल्या. नाही, मला उत्तर द्या ना तुम्ही. का शिरसाटरवर कारवाई झाली नाही, का योगेश कदमावर कारवाई झाली नाही, भुसेनवरती झाली नाही, कोणा सांगा ना मला. संजय राऊत ही लिस्ट काढली ना तर खूप मोठी लिस्ट निघेल. पण या आता मी जसं म्हटलं भोंदू प्रकरणामध्ये पण किती कारवाई झाल्या. ज्या बायकांचे तुम्ही व्हिडिओ बाहेर काढताय, ज्या स्त्रियांचे व्हिडिओ काढताय, किती वाईट परिस्थिती असेल तुम्ही विचार करा. त्यांच्या परिवारामध्ये आणि समाजामध्ये त्यांना फिरणं किती कठीण होईल. कोण व्हिडिओ बाहेर काढतोय. हे व्हिडिओ तर फक्त पोलिसांकडे होते आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं याच्यामध्ये आली, किती लोकांना किती इतक्या दिवसामध्ये हे प्रकरण का समोर आलं, हे प्रकरण का समोर आलं ते तुम्हाला मला पण माहिती आहे. पण अशा तऱ्हेने या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहावी आमची इच्छा आहे. देशाचे पंतप्रधान मणिपूरची घटना होते एक शब्द बोलत नाही, हाथरसची घटना होते एक शब्द बोलत नाही, महिला क्रीडापटूंचं उत्पन्न होतं त्याच्यावर एक शब्द बोलत नाहीत.